विदर्भासाठी महत्त्वाच्या असलेल्या माजी मालगुजारी तलावांच्या प्रस्तावित प्रकल्पांपैकी 976 प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन तसेच दुरुस्तीसाठी 211.5 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिल्याची माहिती राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली। वडीलधारी लोक अंदाज वर्तवायचे, त्या वर्तवण्यानुसार निसर्ग आणि सृष्टीमध्ये त्या पद्धतीचे बदल व्हायचे। परंतु आता आपण सर्वजण पाहतो की परिस्थिती फार वेगळी होत चाललेली आहे। या परिस्थितीमध्ये ग्लोबल वॉर्मिंग आपण म्हणतो, खऱ्या अर्थानं आज उन्हाळ्यात पाऊस पडतो, मनात येईन तेव्हा ढगफुटी होते, मनात येईन तेव्हा अनेक गोष्टी घडतात आणि आपण एकीकडे ह्या सर्व गोष्टीला म्हणतो की हे कसं होत आहे। आता अनेक वेळा म्हणतात लोक मला की वन्य प्राण्यापासून जेव्हा नुकसान होते, वन्य प्राणी जेव्हा नागरी भागामध्ये त्याचा प्रवेश होतो, तेव्हा अनेक लोकच मला विचारतात की भाऊ त्रास होतो आहे। मग अनेक वेळा मी त्यांना प्रश्न विचारतो की वन्य प्राण्याच्या हद्दीत आपण चाललो की ते आपल्या हद्दीत येऊन राहिले। खरं पाहिलं तर घुले साहेबांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला की एक चक्र आहे आणि त्या चक्रानुसार खऱ्या अर्थानं या सर्व गोष्टी व्हायला पाहिजे, तेव्हा सर्व व्यवस्थित राहील।